रात्री पाऊस पडला होता, त्याच्यामुळं आज तर काय वापसा नाही. त्याच्यामुळं जनावरांचं म्हणजेच बैलांचं काही काम नाही, पेरायचं आवथाणायचं काही काम नाही वापसा येईपर्यंत. आता आलो आहे मक्याच्या रानात, तर मक्याला टाकायचं आहे खत. रात्री पाऊस पडल्यामुळं खत टाकायचं आहे, तर खत टाकण्यासाठी आलो आहे मक्याच्या रानात. मकाला पण टाकायचं आणि बाजरीला पण टाकायचं आहे. इकडं बाजरीचं रान आहे, तर बाजरी अशी उगवली. बाजरी कमी गवत जास्त उगवलं आहे. तर आपण मूग उगवला आहे का बघू. तर मुगाला पण 4-5 दिवस झालं पेरलेलं. तर हे आपलं मुगाचं रान आहे. तर इथं समोर हे बघा, हा उगवला आहे मूग, लहान लहान उगवला आहे. काय हे बघा, हा उगवतोय, ह्याला पानं नाही आले आणखीन, येतील. हा किड्यांनी खाऊन खाली पडला आहे, किड्यांनी खाऊन पानं पडलेले. हे काय इकडं उगवला आहे थोडा थोडा. हा 4 दिवस झाले ना मुगाला, आणि रात्री पाऊस पडला आहे, चांगला दिसायला लागला आहे. बघा इकडं हे लाईननी उगवला आहे मस्त. आता लक्ष देऊन बघितलं तरच दिसतोय हा. आता 2-3 दिवसांनी परवा दिवशी चांगला दिसेल, अशा काकऱ्या ओळखू येतील चांगल्या. आणि जो पिवळा मूग पेरला होता ना लाल कलरचा, तर तो उगवला नाही वाटते, कारण की इथं समोर मला काय उगवलेला दिसत नाही. तो थोडासाच एक पाटावर पेरला होता, अर्धा पाटा, तर तो काय दिसत नाही. पुढे उडदाकडे बघू आता. तर उडीद उगवतोय, हे बघा इथं इथं उगवतोय. मूग फास्ट उगला आणि उडीद जरा थोडा लेट उगवतोय. हे बघा माझ्या बोटापुढे हा उगवतोय. इथं चांगला उगवला आहे हे असा. उडदाच्या पण परवा दिवशी काकऱ्या दिसतील, म्हणजे सरळ काकऱ्या ओळखू येतील. आता मी जर लक्ष देऊन बघितलं ना, बारीक फोनमध्ये दिसत नाही, पण मला दिसतंय की काकऱ्याने उगवला बरोबर. जसे की हे बघा, ही समोर काकऱ्या माझ्या बोटापाशी असा उगवत गेलाय पुढे सरळ. लक्ष दिल्या ओळखू येतोय. आणि ह्या शेतात आपण उडीद मूग पेरलेला, खालच्या शेतात उडीद आणि सोयाबीन पेरलेली. तर तिकडं पण बघू काय झालं ते. याला अगोदर आपण ह्या शेताच्या फरांडीने रासण्या घेतल्या होत्या ना, पेरलं त्याच दिवशी, त्याच्यामुळे इथला उडीद फास्ट उगवला आहे. बघा खालच्या उडीदापेक्षा मोठा आहे. तो पलीकडचा मुगापासला उडीद आहे ना, तर तो अगोदर पेरला होता, म्हणजे दोन्ही उडीद एकाच दिवशी पेरले. पण ह्याला ज्या दिवशी पेरला त्याच दिवशी पाठीमागून आऊत घातलं होतं रासण्या, आणि त्याला दुसऱ्या दिवशी घातलं होतं. तर तिथला उडीद आहे ना लहान दिसतो, म्हणजे आणखीन उगवतोय. आणि या शेतातला उडीद आहे ना, तर तो उगवला आहे पूर्ण, पानं वर दिसते. थोडंसं एका दिवसाचा फरक दिसतोय. पेरले जरी त्याच दिवशी असले ना, तरी पण रासण्याचा फरक पडला आहे. रासण्या दुसऱ्या दिवशी घेतलेत, तर हे बघायला पानं फुटलेत 2-2. तर तसे वरच्या शेतातल्या उडदाला पानं नाही फुटले. चला आता सोयाबीन बघू पलीकडे. हो, सोयाबीन पण उगवायला लागले. बघा इथं उगवतंय असं. काय उगवलंय काय उगवतंय, तर दगडाच खाली पडला संबी. इथं हे सोयाबीन थोडं लेट उगवते हां, म्हणजे आणखीन याला 2-2च पान आहेत ते. तरी आज 4थाच दिवस आहे ना, तर परवा दिवशी सोयाबीन पण चांगलं काकऱ्या ओळखू येतील दिसतील. आणि मक्याचा तर विशेष नाही, मक्का तर मी पेरली, छानच उगवली. आता काकऱ्या दिसत आहेत ना, तर हे बघा, हे 2 समोरच्या काकऱ्यात ना, हे दोन्ही पुढं जाऊन भेटतात. म्हणजे थोडं बैल इकडं तिकडं चालली ना, तर थोडं होतात, त्यात एवढं काय नाही. पण बघा मी पेरली ना, छानच उगवली. तर उडीद मूग पण असाच उगवणार आहे मस्तपैकी, आपल्या तळ्याकडचे धान्य बाजरी. कारण मी 3 वर्ष झालं पेरतोय ना, मला पूर्ण गॅरंटी की सगळं चांगलंच उगवून म्हणून. आता थोड्याफार चुका तर होतात, तसं काय नसते, पण तरी चांगलं समाधानकारक उगवणार सगळं. इकडं साईडला डाळिंबाच्या झाडात पण गायांना खायला गवत यायला लागले. आणखीन 15 दिवसात, तर मी दरवेळेस 15-15 दिवसात म्हणतो, पण आता 15 दिवसात नक्कीच येईल. आज रात्री पण पाऊस पडला ना, नक्कीच गाय चरते ना असं गवत येणार.